चढून मागण्यावर. हॅलो गाईज, सो आम्ही चाललोय ट्रेकला. आमचा प्लॅनच फिक्स नाही अजून कुठे जायचं. सो आम्ही आता भेटणार आहे. मी आली आहे माझ्या फ्रेंडकडे खराडीला, मानसीवरके, आणि इथून आम्ही जाणार आहे पुण्याला. सो तिथे आम्ही आमच्या झोपा तर झालेल्या नाही आहेत बघा. गप्पा मारत बसलेलो स्कूलच्या. सो हां, आणि आता जाईल आणि बघेल कुठं जायचं आहे. बिकॉज काय माहितीच नाही आहे. कोण म्हणते इकडे जाऊ, कोण म्हणते तिकडे जाऊ. मग आय डोंट नो व्हॉट टू डू. राईट, एन्जॉय. ओके, मी नाजूक बोलायचा प्रयत्न करते बरं. ग्लो कसला आलाय तुला नाही वाटत का? कारण मी माझ्या मैत्रिणीला भेटले. गाईज, इट्स बिन 1 eternity. ती ट्रेन चालत नाहीये, म्हणजे जात नाही. आमचं अजून ठरलेलं नाहीये की आम्ही कुठं चाललोय. कुठं चाललोय घेतलंय तुला व्लॉग मध्ये. इथं झालंय विषय थोडासा, मला राग येतोय. जर टाइमपास करायला यायचं असेल तर हे ठेवून टाक. अरे तू तर मग ट्रेननी काय प्रॉब्लेम आहे तुला? मला नाही जमत ट्रेनने ट्रॅव्हल करायला. का? अजून आमचं ठरलेलं नाहीच आहे की आम्ही कुठं चाललोय. शब्द फका ब्रो, दिस आय गोइंग टू सेन्सर. ओके, एनीवेज. हाय भैया, हाय बोलो. हाँ देंगे. हाँ, फायनली ठरलेलं आहे आमचं कुठं जायचंय ते. आता बघू आपण. पण तिकडे चाललो आपण. थांबायचं बरं का सगळ्यांनी. अय 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 मागे या. What the fuck? सो गाईज, आय एम वेअरिंग दिस कारण अवतार खूप खराब झालेला आहे. आणि माझा अवतार कसा आहे? खराब झालाय. फिल्टर मध्ये सॉरी वाटते चांगलं. बॅग कुठे आहे? तिथं नाश्ता करायला नाही, सगळ्या बॅग घेतल्या होत्या. रेनी घातली आम्ही. हां गाईज, आम्ही जिथे नाश्ता केला तिथेच यांची बॅग राहिलेली आहे. सो आता काय नाहीये ना, आहे ना. आता कपडे घातल्यावर काय होतं ते आता असं चढून मागण्यावर. हाय, इथे दाखव ना आपल्या. मी फोटो काढ. वेनी गर्ल. ती सिर्फ छपरी पोरी नसतात का? मेरे चंपू. तसंच दिसतोय आपण आज. ती तरी फिल्टर म्हणून वाटत नाहीये. रस्त्याला म्हटलं नाश्ता केला तिथं पण माहित नाही. आणि मंग्याची चुकी आहे, मंग्याची. पावड. आता आम्ही पोहोचलोय विलावर. ठीक आहे, कारण आम्ही प्लॅन केलेला विलाचा. लाईक इग्नोर द फुल विला गाइस. एक कानातला हरवलेला आहे आणि ब्लॉग कंटिन्यू नव्हता केला. दिसतोय का डोळा? डोळा माझा सुजलाय. आई कसलं दिसतंय ते. हसायला येतंय. डोळा बंद कर. गाईज बघा हो, कसं पक्क झालं. काळं निळं झाले असं मुक्का मारू असतो. मी गाईज त्याच्यावर जखमेवर मीठ चढत आहे. सॉरी, मीठ नाही, हळद येते. पण आता खूप दुःखात आहे मी. दिसतंय का तुम्हाला?
मग खळी पडते गाईस. पण काल इतकी मज्जा आली कारण माझ्या स्कूल फ्रेंड्स होत्या ना त्या. मग आम्ही असं खूप वर्षांनंतर वी फेल्ट लाईक आम्ही तसं स्कूल सारखं डे जगतोय. कारण मराठी गाणी जी आहेत ना, जी गाणी आहेत की मला म्हणतात पुण्याची मैना वगैरे तसली गाणी, ते आम्ही हॉस्टेलमध्ये करायचो, फक्त हॉस्टेलमध्ये करायचो. आणि ते वाईब इज नोवेअर इन द वर्ल्ड. ती वाईब कुठेच येणार नाहीये परत. आणि कॉलेज अँड ऑल इज फाईन, पण स्कूल आणि मी खूप मज्जा केली आहे. आणि आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये भेटूया. या हालतवर तुम्ही जाऊ नका. बाय.